गावाकडे भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी अगदी पातळसर, झणझणीत, चवदार असा रस्सा करतात. तसा रस्सा आज आपण करणार आहोत. आज आपण शेवगा आणि बटाट्याचा रस्सा करणार आहोत. अगदी मस्त रेसिपी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेवगा बटाट्याचा रस्सा करा. मस्त भाकरीबरोबर चुरून खा. नमस्कार, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. अगदी भन्नाट रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकलं. छोटी वाटी भरून सुकं खोबरं मी याच्यामध्ये टाकते आहे. हे सुकं खोबरं बदामी कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं भाजायला वेळ लागतो. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे, कारण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर खोबरं लगेचच जळतं. म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी बदामी कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे खोबरं आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदा भाजणार आहोत. 2 लहान साईजचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत. ते आता मी या तेलामध्ये टाकणार आहे आणि छान बदामी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा आपल्याला कच्चाही नाही ठेवायचा आणि खूप जाळायचा नाहीये. अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा थोडासा भाजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये खडा गरम मसाला टाकणार आहोत. 1 तमालपत्र, 2 ते 3 लवंगा, 4 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी विलायची असा खडा गरम मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे. कांद्याबरोबर आपण थोडा वेळ हा मसाला भाजून घेऊया. कांदाही आता छान भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. गॅस मी बंद केलेला आहे. आता हा कांदाही आपण ताटामध्ये काढून घेऊया. कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर सुद्धा ऍड करणार आहोत. मसाला बारीक करण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण खोबरं आणि कांदा टाकून घेऊया. त्याचबरोबर 2 गड्डी लसणाची मी सोलून घेतलेली आहे. तो लसूणही टाकणार आहे आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. ते सुद्धा टाकणार आहे. हा सगळा मसाला आपण भाजीसाठी वापरणार नाही आहोत. यातला थोडासा मसाला मी ठेवणार आहे. मी बऱ्याच वेळेला कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं असेल तर ते 2 टाइम पुरेल इतकं करते. संध्याकाळच्या भाजीसाठी सुद्धा मी हे वाटण थोडं ठेवणार आहे, म्हणून हे सर्व साहित्य जास्त घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. थोडंसं पाणी टाकून याचं बारीक असं वाटण तयार करूया. अगदी थोडंसं पाणी टाकून याचं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. असं बारीक वाटण केलं ना की रस्सा सुद्धा अगदी मिळून येतो, छान होतो, चवदारही होतो. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल अगदी कमी टाकणार आहे मी. गावाकडच्या भाज्यांना तेल अजिबात जास्त नसते. खूप कमी तेलामध्ये भाज्या करतात. त्यामुळे मी अगदी 2च चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊया. यानंतर 1 लहान साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. तो याच्यामध्ये ऍड करूया. टोमॅटो आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतला आहे तो ऍड करायचा आहे. टोमॅटो चांगला परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी याच्यामध्ये मसाला टाकून घेते, जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. तो 2 चमचे मसाला टाकणार आहे मी याच्यामध्ये. तुम्हाला भाजी घट्ट, पातळ जशी हवी तितका तुम्ही खोबऱ्याचा मसाला याच्यामध्ये टाका. 4 लोकांसाठी भाजी करते आहे मी. यासाठी 2 चमचे भरून मसाला टाकलेला आहे. हा मसाला आपण चांगला परतून घेऊया. मसाला थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. मिक्सरमध्ये मसाला राहिला होता. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं. मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी मी याच्यामध्ये आता टाकणार आहे. पाणी टाकल्याने काय होतं, मसाला खाली लागत नाही आणि अगदी छान शिजतो. जास्त नाही, अगदी थोडंसं पाणी, म्हणजे अर्धी वाटीभर पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेऊया. कांदा खोबऱ्याचा मसाला अगदी छान शिजलेला आहे. तेलही सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता तिखट मसाले मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. धने पावडर, जिरे पावडर 1-1 चमचा टाकणार आहे मी. त्याचबरोबर घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहे चमचा भरून. आणि अगदी अर्धा चमचा मी याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकणार आहे. बेडगी मिरची पावडर अगदी छान कलर येतो रस्स्याला. आता सर्व मसाले आपण छान परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर हे मसाले परतल्यानंतर मी याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकणार आहे. कारण कोरडे मसाले हे लगेचच खाली लागतात, ते जळतात. यामुळे भाजीची चवही बिघडते. त्यामुळे आपण 1 मिनिटभर हे मसाले परतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. जास्त नाही, अर्धीच वाटी पाणी मी आता सुद्धा टाकलेलं आहे. पाणी आटेपर्यंत आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया. पाणी आता आटलेलं आहे आणि मसाला छान शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. तेलही सुटलेलं आहे मसाल्याला. आता मी शेवगा आणि बटाटा याच्यामध्ये टाकून घेते. 2 शेवग्याच्या शेंगा मी सोलून कट करून घेतलेल्या आहेत. 3 छोटे छोटे बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत.
त्याला मध्ये चिरही दिलेली आहे म्हणजे बटाटा पटकन शिजेल। बटाटा आणि शेवगा मसाल्यामध्ये चांगला परतून घेऊया। जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटे शेवगा आणि बटाटा मसाल्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे मी, त्यामुळे शेवगा आणि बटाट्याला अगदी मस्त चव येणार आहे। आता पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये, गरम पाणी टाकलेलं आहे 2 ग्लास भरून, कारण पातळसर रस्सा करायचा आहे आपल्याला, यासाठी मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला पातळ घट्ट जसा रस्सा आवडत असेल तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या, कारण ही भाजी आपण 15 मिनिटे शिजवणार आहोत, त्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून 15 मिनिटे ही भाजी शिजवून घेणार आहे। तुम्हाला जर घट्ट रस्सा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठही भाजून घालू शकता किंवा बाजरीचं पीठही भाजून घालायचं, अगदी छान चव लागते। पण मला पातळसरच रस्सा हवा आहे म्हणून मी ते साहित्य टाकणार नाहीये। रस्स्याला उकळी आली, गॅस मंद केलेला आहे आणि 15 मिनिटानंतर आता आपण भाजी बघतो आहोत। तुम्ही बघू शकता रस्सा अगदी मिळून आलेला आहे, मस्त झणझणीत दिसतो आहे। शेवगा आणि बटाटा सुद्धा शिजला आहे का ते आपण बघूया। बोटाने दाबून बघायचं, बघा शेवगा शिजलेला आहे आणि चाकूने बघूया आपण बटाटा शिजला आहे का। तर बघा चाकूही अगदी आत सहज जातो आहे, म्हणजे बटाटाही शिजलेला आहे। मस्त गरमागरम झणझणीत शेवगा बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे, तो आपण सर्व करूया। याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी अगदी छान लागते। मी आज ज्वारीची भाकरी केलेली आहे, अगदी चुलीवर भाजतात तशी कडक भाकरी, फोडलेला कांदा आणि हा गावरान रस्सा, आहाहा, अगदी भन्नाट बेत आहे आजचा। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन। धन्यवाद।